म्हणूनच बोलतोय ना, बिगर दमाचा नाही दम आहे, एक नाही दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? हा, दोन्हीला 3 लेकर आहेत, तू नको सांगू मला. पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो. सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा, तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली? सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा ऐका. तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो. दादा, तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन. किती वाईट आहे. एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा. आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही. असं कसं? हे वागणं बरं नव्ह. आणि अरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच. डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आहे, आमचे जावई आहेत ते. आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरंजा उचलायला होतो. MT नानाचं असल्यामुळं बरं का, कारण त्यांचं आमचे घरगुती संबंध, त्या फॅमिलीचे. मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता? कुठे? अरे माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता. आणि हे असले वाघ आता. ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील, आमच्या राणा दादांचे. हे देशमुख बरं का, तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही. बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टरवरती. उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस. अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात. हा, अशा पद्धतीने वागतात. आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण, ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, मी जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही, पण हाके साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो. पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होते. या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं. शेळी पालनाचं, मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा म्हणता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे.
ओबीसी समाज संपूर्ण माग आहे. आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवारांच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत, मराठ्याची मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा, मी त्या आधीच सांगितलंय, सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात, 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला? कुठला ओबीसी मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात, 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडर समाजाचा झाला, आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा? सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत. आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बाबा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टरवरती, कलेक्टरच आहे तिथं,